कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या भागाचे माजी खासदार आणि माढाचे पुणे विभागाचे अध्यक्ष माननीय शिवाजी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बुधाजी डामसे, श्री अनिल आढारी, अध्यक्ष आदिवासी विकास मंडळ, ज्येष्ठ नेते सुभाषराव मोरमारे, विष्णुकाका हिंगे, विवेक वळसे पाटील, प्रकाश घोलप, संजय गवारी, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट किरण गबाले, आपल्या भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, तालुक्याचे तहसीलदार संजय नाकविर, गट विकास अधिकारी श्रीमती अर्चना कोल्हे, इंदुताई लोकरे, आजचे आपले व्याख्याते हनुमंत भवारी, नंदकुमार सोनवले, संदीप सप्ते, सोमनाथ काळे, जयसिंगराव काळे, प्रवीण पारधी, अमोल अंकुश, जनाबाई उगले, गौतम खरात, संतोष सईद, निलेश बोराडे, काळूराम भवारी, मोहन नंदकर, निलेश साबळे, सिद्धेश ढवळे, सोमा दाते, अनिल पवार, नामदेव भोसले, राजेश काळे, व्यासपीठावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर, विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला ते सर्व गुणवंत विद्यार्थी, सर्व आदिवासी बांधव, प्रशांत काळे, सर्व पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनी, आजच्या दिवसाला 3 गोष्टींचं महत्त्व आहे. एकाचा हा 9 ऑगस्ट हा जगामध्ये आदिवासी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि याच निमित्तानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दुसरा आजचा दिवस 9 मे 1942ला मुंबईच्या गवालिया टँकवरून महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 42ला जरी महात्माजींनी घोषणा केली तरी 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1950ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि तो दिवस 9 ऑगस्ट हा
हुतात्मा दिन, क्रांती दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. सकाळीच त्याचाही कार्यक्रम म्हाळुंगे पडवळला पार पडलेला आणि आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या निमित्तानं सर्व बहिणींनी भावाला राखी बांधायची, भावांनी त्यांच्या सुरक्षतेची हमी द्यायची आणि असा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे आजच्या या दिवसाचं महत्त्व अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं जास्त आहे. सुरुवातीलाच मी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना अभिवादन करतो आणि छत्रपतींच्या बरोबर जो आदिवासी, जो मावळा लढला, मोगलांच्याही काळात लढला आणि इंग्रजांच्याही विरोधामध्ये लढला, असे आपले थोर नेते बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, होनाजी केंगले आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी यांनी वाटेच्या परिस्थितीला सामोरं जाऊन हा देश भयमुक्त करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज आपण त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतो. आदिवासी माणूस नेहमी म्हणतो, जल जंगल या सगळ्या गोष्टीचं रक्षण आम्ही केलं आणि ही खरी गोष्ट आहे की आज जर वनांचं संरक्षण केलं नसतं, स्वतःच्या अडचणी सहन करून जर डोंगर कपाऱ्याचा माणूस राहिला नसता तर आज एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आपण पाहतो जसं जसं वृक्षवल्ली कमी होत चाललेली आहे तसं तसं पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जिथं जिथं निसर्गाबरोबर छेडछाड केलेली आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आपण पाहतो मोठ्या भक्तिभावानं आपण उत्तरेमध्ये केदारनाथ त्या परिसरामध्ये जातो, अचानक ढगफुटी होते आणि ढगफुटी झाल्यानंतर काय परिस्थितीला लोकांना सामोरं जायला लागतं. आणि आता ही ढगफुटी फक्त त्याच भागात राहिली नाही, आज मराठवाड्यामध्ये सुद्धा किंवा देशातल्या बाकीच्या भागामध्ये सुद्धा ढगफुटी होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये माणूस त्या ठिकाणी जातोय. आणि अशा अनेक आपत्ती आहेत. अतिपाऊस झाला, आपलं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कधी भाताचं पीक जातं, कधी आपल्याला पेरणी करता येत नाही, कधी आपल्याला लागवड करता येत नाही, कधी आपलं हिरड्याचं पीक जातं आणि त्याच्यामधून शेतकरी अडचणीमध्ये येतो आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मग सरकार किंवा अन्य कोणी काही मदत करतं का, या मदतीकडे लक्ष ठेवून अवलंबून राहावं लागतं. बऱ्याच वेळेला
मदत मिळते, बऱ्याच वेळेला मदत मिळत पण नाही. आणि ही काही फक्त आदिवासी बांधवांची स्थिती अशातला भाग नाही. आज कोकणामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडल्याच्या नंतर आज गावाच्या गावं त्या ठिकाणी वाहून जातात, रस्ते वाहून जातात, सरकारी इमारती वाहून जातात आणि एक प्रकारची अडचण आपल्या सगळ्यांच्या समोर उभी राहते. आणि म्हणूनच आता हनुमंत भवारेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये उभं राहायचं असेल तर कदाचित ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. पण आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही. आज आपली मुलं शिकली, आज आपली मुलं सरकारी नोकरीत लागली, काहींनी व्यवसाय केले. आज पाहिलं आपण आदिवासी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला फक्त आपल्याला डोळ्यासमोर महादेव कोळीच येतो, परंतु आज ठाकर समाज सुद्धा हा आदिवासी आहे. आणि त्या समाजाला कितीही आपण सुविधा द्यायचा प्रयत्न केला तर नदी किनारी त्यांच्या निवासापासून दुसऱ्या चांगल्या जागेमध्ये जाण्याचं त्यांची तयारी त्या ठिकाणी राहत नाही. आपण जर भारताची राज्यघटना पाहिली आणि त्याचं जर परिशिष्ट पाहिलं तर त्या परिशिष्टामध्ये कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या राज्यात कोण आदिवासी हे सगळं भारताच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही आम्ही ठरवलेलं नाही. कदाचित पुणे जिल्ह्यात महादेव कोळी आदिवासी असेल, पण उद्या मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यात महादेव कोळीच आदिवासी असेल असं नाही. किंवा खानदेशमध्ये टोकरी कोळी म्हणून एक जमात आहे, त्यांना आदिवासीचा दाखला तिथं मिळतो, तिथं महादेव कोळीचा दाखला मिळत नाही. हे सगळं घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये असेल किंवा आदिवासींच्या बाबतीमध्ये असेल, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्टपणानं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आता थोडंसं मागे जायचं म्हटलं तर स्वातंत्र्य मिळवताना अनेकांनी आंदोलन केलं, अनेक लोकांचे प्राण गेले, त्याच्यात आपले आदिवासी नेते पण होते. पण आज प्राण गेल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य कशा करतात तर या देशातले सगळ्या जातीपातीचे धर्माचे लोक एकत्रपणानं गुण्या गोविंदानं एकत्र राहिले पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक कारणांना वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष वाढवायचं काम चालू आहे. आज मी सांगतो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा देश उभा करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. स्वातंत्र्य ज्यांनी मिळून दिलं त्या महात्मा गांधींनी कधी तलवार हातात नाही घेतली. शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या महात्मा गांधींची गोळ्या घालून अतिरेकी विचाराच्या लोकांनी त्या ठिकाणी हत्या केली. जी परिस्थिती महात्मा गांधींची झाली तीच परिस्थिती इंदिरा गांधींची झाली. या देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून
इंदिरा गांधींना सुद्धा त्यांच्या संरक्षणामध्ये असलेल्या काही शीख तरुणांनी गोळ्या घालून त्या ठिकाणी ठार केलं, त्यांची हत्या केली. आणि त्याच पद्धतीने राजीव गांधींना सुद्धा त्या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये उडवून देऊन आज त्यांना त्या ठिकाणी वरती पाठव. हे कशाचं प्रतीक आहे? आज सुद्धा आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक समोरासमोर येतात, विचार मांडतायत, समाजामध्ये दुही कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करतायत. पण मी आपल्याला सांगतो की बाकीच्या गोष्टी किती महत्त्वाच्या असल्या नसल्या आणि कोणी काही नाही. समजा दिलीप वळसे पाटलांनी काही नसेल केलं 35-40 वर्ष, लोक बोलतात की काय केलं दिलीप वळसे पाटलांनी, रस्त्याचे खड्डे नाही बुजवते. आता रस्त्याचे खड्डे नाही बुजवते, रस्ता गेला नॅशनल हायवेकडे, नॅशनल हायवेने त्याच्यावर काम करायला पाहिजे. आपले खासदार आपल्या भागात ढुंकूनही पाहत नाहीत. शेवटी जबाबदारी आमचीच आहे. मग रस्त्याच्या संदर्भामध्ये असेल, कशाच्या संदर्भामध्ये असेल, पण मुळामध्ये या परिसरातल्या आदिवासी मुलांचं जीवन जर सुखकर करायचं असेल तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका आपण पहिल्यापासून घेतली. आता आमच्या इंदुबाई म्हणतात की नामदार किती वेळा तेच सांगणार, पण हे समाजाला लक्षात राहिलं पाहिजे. आपण काल काय जेवलो हे आज आपल्या लक्षात राहत नाही. आज आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेल्या आश्रमशाळा, आज आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेली वसतिगृह, आज आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेली इंग्रजी माध्यमाची शाळा, या आदिवासी बांधवांची मुलं सुद्धा इंग्रजीमध्ये शिकली पाहिजेत. त्यांना आदिवासीचं संस्कृती शिकवली पाहिजे. पण जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये शिक्षणाकडं आपण महत्त्व दिलं, आपण आरोग्याकडे लक्ष दिलं. आज काही त्रुटी आहेत, पण सुभाषरावांचा आग्रह होता की आदिवासी भागामध्ये एक ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. झालं, आपण तळेघरला ग्रामीण रुग्णालय केलं, डॉक्टर नव्हते. आता तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आपण बंद केलं. नवीन डॉक्टर येईपर्यंत तिथले डॉक्टर आपण तिथे आता वर्ग केले आणि त्याला लागणाऱ्या सुविधा, या सुविधासुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो. माळींची दुर्घटना झाली, सगळेजण आपण एक जीवानं, मग तिथे कोणी पाहिलं नाही की हा माझा नातेवाईक आहे का, भाऊबंद आहे का, आमका आहे का, कोणता आहे. मग त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचे लोक असतील, बिगर आदिवासी समाजाचे लोक असतील, सगळे अधिकारी असतील, सगळ्यांनी जीवाची बाजी लावली आणि जीवाची बाजी त्या ठिकाणी लावून त्या गावाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभं करायचं काम त्याच्यामध्ये केलं. अनेक भागामध्ये पूल बांधले, तलाव बांधले, काही दुसऱ्या गोष्टी केल्या. आता हिरडा पीक उद्ध्वस्त झालं. आता तुम्हीच आम्हाला जरा याच्यात मार्गदर्शन करा दामसे साहेब. आज पूर्वी आदिवासी विकास महामंडळ हिरडा खरेदी करत होतं, आज का करत नाही? पेसाचा कायदा आला आणि पेसाच्या कायद्यामुळं आमचं गाव आमचं राज्य, ग्रामसभेला विचारल्याशिवाय काही करायचं नाही, ग्रामपंचायतला विचारल्याशिवाय काही करायचं नाही, ही भूमिका त्या पेसाच्या कायद्याने घेतली आणि त्याचा
जरी चांगल्या पद्धतीने हा कायदा आणला गेलेला असला तरी सुद्धा आज आदिवासी विकास महामंडळाला त्याच्यामध्ये पूर्वी जी एकाधिकार खरेदी होती हिरड्याची, ती एकाधिकार खरेदी त्यांना करायचा आता अधिकार राहिलेला नाही. तरी आपण प्रयत्न करत असतो. काही वर्षापूर्वी हिरड्याचं नुकसान झालं. नुकसान भरपाई आपल्याला मिळाली, भले 4 वर्षांनी मिळाली असेल, पण 14 कोटी रुपयाची नुकसान भरपाई आपल्याला या परिसरामध्ये शेतकऱ्यांना मिळाली. आपण मंत्रिमंडळामध्ये आपल्या ताकदीचा वापर करून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आता एक नवीन संकल्पना आपण काढली. ठीक आहे, हिरड्याचं झाड लावून येत नाही असा समज आपला होता, परंतु हिरड्याचं झाड लावलं तर येत आहे. आणि बांधावरचं झाड हे जरी आज 7/12ला नसेल तरी शेतकऱ्यालाच हा अधिकार आहे की बांधावरचं झाड स्वतःच्या 7/12ला लावायचं. त्याच्यासाठी तहसीलदार किंवा आणखीन कोणाच्या त्याची आवश्यकता नाही, कलेक्टरची आवश्यकता नाही, प्रांताची आवश्यकता नाही. फोटो काढून तुम्ही या डॉक्टर, तर आपण त्याच्यामध्ये हे शक्य होत आहे. आपण आता एक स्ट्रॉबेरी काही तरुणांना पाठवलं, आपण महाबळेश्वरला पाठवलं, मुलं तिथं शिकली, स्ट्रॉबेरीचं शिक्षण त्यांनी घेतलं. गेल्या वर्षी आपल्या भागामध्ये स्ट्रॉबेरी लावली, चांगली स्ट्रॉबेरी आली, दुबईला गेली. आज आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातली स्ट्रॉबेरी दुबईला गेली. सरकारने, आदिवासी विभागाने न्यूक्लियस बजेटमधून मला वाटतं 1,42,00,000 रुपये, काहीतरी 1,20,00,000 रुपये आपण तिथून मंजूर करून आणले आणि शेतकऱ्याला त्याची मदत करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आता जसं शिवाजीरावांनी सांगितलं की या हिरड्याच्या बाबतीत आपण जी चर्चा करतोय ही रामकृष्ण मोरे साहेब खासदार असल्यापासून चर्चा करतोय. पण आपल्या भागामध्ये हिरड्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा हिरड्याची जी जात आहे, कदाचित माझं म्हणणं चुकीचं असेल तर त्याच्यामध्ये कोणी तज्ज्ञ तुम्ही असाल तर माझं अज्ञान त्याच्यामधलं तुम्ही दूर करा. पण मला जे सांगितलं गेलं की हा हिरडा त्या गोष्टीसाठी आपल्याला चालत नाही आणि जेवढा हिरडा पाहिजे तेवढा हिरडा आपल्या भागामध्ये तयार होत नाही. मग आता पर्यायी पीक काही घ्यायचं का नाही, ते नुसतंच भातावर आणि नाचणीवर आपण त्या ठिकाणी अवलंबून राहायचं. आज रानभाज्यांचा महोत्सव परवा भरवला, त्या रानभाज्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि त्याच्यामधून काही व्यवस्थापन निर्माण केली आणि तो जर शहरामध्ये पाठवला तर त्यालासुद्धा चांगल्या प्रकारचा भाव आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की याच्यामध्ये की तुम्ही अधिकाधिक हिरड्याचं पीक आपल्या परिसरामध्ये घ्या आणि त्याच्यामधून जसं शिवाजीरावांनी सांगितलं की आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव घ्यायचा, एक चांगली संधी मिळेल आपल्या मुलांना. आपली मुलं आपल्या कला त्या ठिकाणी सादर करतील. जशी IPL सुरू झाली आणि सामान्य माणसाच्या घरातली मुलं टेस्टमध्ये पण खेळायला लागली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण खेळायला लागली. जसं सारेगमपचा कार्यक्रम सुरू झाला तसं सामान्य कुटुंबातल्या मुली आणि मुलंसुद्धा आज लता मंगेशकरांच्या शिवाय आपल्याला दुसरं नाव माहिती नव्हतं. आज आपल्या घरातली मुलं आणि मुली त्या ठिकाणी गायनाच्या स्पर्धेमध्ये एक कॉम्पिटिशन करायला लागलेले आहेत, पुढं जायला लागलेलं आहे. संधी भरपूर आहे, पण त्याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते करायचं काम आपल्याला या निमित्ताने करायचं. आज मी महसूल विभागाचं आणि ग्रामविकास विभागाचं, BDOचं, तहसीलदार, प्रांत यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो.
आमची बऱ्याच दिवसापासूनची हीच मागणी होती की कोणाला 7/12 पाहिजे, कोणाला जातीच्या दाखल्याची पडताळणी पाहिजे, कोणाला घरकुल पाहिजे, कोणाला आणखी काय पाहिजे. आता त्यांनी तहसीलदारांनी किती भूखंड वाटले? 250 भूखंड वाटले. आता 250 भूखंड वाटल्याच्या नंतर मग शबरी योजना असेल किंवा अन्य कुठली योजना असेल, त्या योजनेमधून आज आपल्याला पैसे मिळतील. पण मी तुम्हाला सांगतो की शिरूर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये असंच या मागासलेल्या म्हणजे समाजासाठी दुसऱ्या त्याच्यामध्ये त्या औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी CSR मधून निधी दिला आणि त्यांनी आपल्यालाही प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही सांगितलं तर शबरीचे काही पैसे आणि आमचे काही पैसे असं घरकुल बांधून द्या. पण घरकुल बांधून द्या याचा अर्थ असा नाही होणार की आमचं प्रत्येकाचं घरकुल वेगळं वेगळं करा. तुमच्या एक गुंठ्यामध्ये जेवढं तुम्हाला जमीन दिली तेवढ्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी घरकुल त्या ठिकाणी मिळेल. मी हे आपल्याला सांगतो. काही दिवसानंतर आपल्या परिसरामध्ये आणखीन काही बदल होणार आहे. आज आहेत अडचणी काही. भीमाशंकरला हजारो लोक येतात, लाखो लोक येतात आणि आता काही फक्त श्रावणामध्ये येतात किंवा महाशिवरात्रीला येतात असं नाही. आता आपल्याकडं वर्षभर लोक येतात. त्या येणाऱ्या लोकांच्या खर्चातून जे उत्पन्न मिळवायला पाहिजे ते उत्पन्न आमच्या आदिवासी बांधवांनी मिळवायच्या ऐवजी दुसरे कोणी लोक मिळवत असतील तर आम्हाला आदिवासी बांधवांना त्याच्यामध्ये समजून उमजून घेतलं पाहिजे. मध्यंतरी तक्रारी झाल्या, वर्तमानपत्रात बातम्या आल्या की भीमाशंकरला गेल्याच्या नंतर भक्तांची त्या ठिकाणी पिळवणूक होते, जास्त पैसे घेतले जातात, जीपमध्ये दर्शनाला पैसे घेतले जातात. आता त्याच्यामध्ये प्रशासनाला काय सांगायचं ते सांगितलं, पण एसटीच्या गाड्या मोठ्या गाड्या आहेत, त्या मोठ्या गाड्यांच्या माध्यमातून तिथे आज अडचणी होत असतील तर छोट्या गाड्यांना आता काही दिवस त्याच्यामध्ये आपण परवानगी द्यायचा निर्णय केलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की काही लोकांना खरं वाटत नाही, पण राज्याच्या मंत्रिमंडळानं देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथभाई शिंदे यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आज भीमाशंकर विकास आराखड्याला जवळपास 300 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी एक IAS अधिकारी सुद्धा, स्वतंत्र IAS अधिकारी त्याच्या अंमलबजावणीसाठी व्ही राधा नावाच्या मॅडम आहेत, त्यांना नेमलेलं आहे की त्यांनी हे सगळं पाहायचं आहे. आपण तर पाहूच वेळोवेळी. आणि जसं भीमाशंकर आराखडा होईल, माझं म्हणणं की जिथं तीर्थक्षेत्र असतं किंवा जिथं पर्यटनाचं क्षेत्र असतं तिथं येणाऱ्या भक्तांना आनंद वाटेल अशा प्रकारची वागणूक स्थानिक माणसांच्याकडून दिली पाहिजे. मी काही वर्षापूर्वी प्रस्ताव मांडला, म्हटलं राहू दे सरकार बाजूला, तुम्हाला आम्ही कर्ज देतो, मुलांना कर्ज देतो, तुम्ही तुमचं घर बांधला, हॉटेल नका काढू, लायसन्स नका काढू, एका घरात तुम्ही राहा, एका घरात येणाऱ्या पर्यटकांना राहायची व्यवस्था करा आणि त्यांना वडा सांबार आणि डोसा बिसा द्यायची गरज नाही. तुमच्या आदिवासीच्या घरात जे अन्न बनतं ते अन्न तुम्ही त्यांना द्या, तुम्हाला याच्यातून निश्चित प्रकारे 4 पैसे त्याच्यामध्ये मिळतील. फारसा पुढाकार कोणी घेतला नाही, ते मागं पडलं. पण आता आपण ज्या वेळेला या पर्यटकांना आणि भक्तांना या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देऊ, त्याच वेळेला आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आणखीन 2-3 गोष्टींची मागणी इथं केलेली आहे.
सांस्कृतिक भवनची मागणी केलेली आहे. सांस्कृतिक भवन द्यायला काही अडचण नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त मला जागा उपलब्ध करून द्या. तुम्ही म्हणाल त्यावेळेला घोडेगावलाचा पण, कारण घोडेगावला पाहिजे का तळेगावला पाहिजे? घोडेगावला. मग जागा उपलब्ध करून द्या. आणि तुम्ही जरी जोरात म्हटलेले असले ना आम्ही आदिवासी बांधव उपलब्ध करून देऊ, तर एवढी जागा तुम्हाला घोडेगावला देता यायची नाही. ही जागा पिओनीच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. शेवटी तुमच्या शाळेला जागा आम्हीच दिली. शेती महामंडळाची जागा होती ती, कृषी विभागाकडून काढून. किती जागा आहे ती? नाही जास्त आहे, 10-12 एकर आहे काहीतरी. 12 एकर जमीन तुम्हाला मी दिलेली आहे. त्याच्यामधून इंग्रजी माध्यमाची शाळा झालेली आहे. त्याच्यात अजून काही जमीन शिल्लक आहे. आणि ती शिल्लक जमीन आपण त्याचा जर जिल्हाधिकाऱ्यांशी बसून बोलू आपण, आणि त्याच्यातली काही जमीन जर काढता आली, तिथं आदिवासी भवन आपण 100% त्या ठिकाणी उभं करू. हे मी आज तुम्हाला सांगतो. आणखीन एक प्रश्न आपल्या समाजाचा आहे की होणाजी केंगले यांच्या पुतळ्याची उभारणी किंवा त्यांचं स्मारक पंचायत समितीच्या आवारात किंवा जांभोरीला त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी समाजाची मागणी आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर एक मीटिंग झाली आहे. आणखीन एक मीटिंग मी त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि त्याच्यातून हा मार्ग निघेल. आता ज्येष्ठ नागरिकांना जे पेन्शन मिळतं, त्या पेन्शनमध्ये समजा फॉर्म भरायचे असतील, काय करायचं असेल, आपलं जे अनुसया महिला उन्नती केंद्र आहे, त्या अनुसया महिला उन्नती केंद्राच्या मुली ज्या व्हॉलंटियर्स आहेत, त्या कुठले पैसे चार्ज करणार नाहीत. तुमचे फॉर्म भरून देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. परवा मी याला आलो होतो पोखरीला, त्यावेळेला पलीकडच्या परिसरामध्ये मला वाटतं अवपेला 11वी-12वी अवपेला सुरू करावे असा तुमची मागणी होती. मी पीओना सांगितलेलं आहे की त्या संदर्भातला सुद्धा प्रस्ताव तुम्ही तयार करून पुढं हे करा. आणि पोखरीला एक हॉस्टेलची आवश्यकता आहे, कारण आता तिथे कॉलेज काढलेलं आहे. तिथे देखील एक हॉस्टेल कसं आपल्याला नजीकच्या काळात उभं करता येईल असा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करूया. मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी बोलणं उचित नाही. मी काम करणारा माणूस आहे, मला फक्त काम करायला आवडतं. मी बाकीची कुठल्याही गोष्टीमध्ये टीका टिप्पणी उत्तर त्याचं याच्यात कधी जात नाही. आजपर्यंत तुम्ही पाहिलं, मी फक्त एखादं काम नसेल झालं, एखादं काम मागे राहिलं असेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेले आहेत आणि प्रामाणिकपणाने केलेल्या प्रयत्नांचा निश्चित प्रकारे फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. आणि तोच विकास पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी सर्व आदिवासी बंधू भगिनींना माझ्या आजच्या दिवसाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.